राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी. सगळ्यांनी म्हणा टाळ्या. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन ब्रज जन रंजना. यशोदानंदन ब्रज जन रंजना. यशोदानंदन ब्रज जन रंजना. यमुना तीरा वनचारी. यमुना तीरा वनचारी. जयो राधा माधव कुंज बिहारी. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. आवाज जोरात. प्रसाद आहे, काळजी करू नका. अरे शिची पाहिजे. टाळ्या टाळ्या, आवाज येत नाही. हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare. Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare. Hare Hare Jaya Radha Damodar Radha Damodar Radhe. Jaya Radha Madan Gopal Radha Madan Gopal Radhe. Jaya Krishna Balaram Krishna Balaram Krishna Balaram Jaya Vrindavan Dham. Vrindavan Dham. Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai.
जय गौरानिता जय गौरानिता 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 जय गौरानिता अनिता जय गौरानिता जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 कलित पतित पावन हरिनाम संकीर्तन की श्री श्री गौर निताय की चैतन्य महाप्रभु आविर्भाव महामहोत्सव की निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। मध्यलीला अध्याय 6 श्लोक नंबर 254 मागे म्हणण्याचा प्रयत्न करा। वैराग्य विद्या निज भक्ति योगम शिक्षार्थम एकं पुरुष पुराणम श्री कृष्ण चैतन्य शरीरधारी कृपा बुद्धि तम अहं प्रपदे वैराग्य विद्या निज भक्ति योगम शिक्षार्थम एकं पुरुष पुराणम श्री कृष्ण चैतन्य शरीरधारी कृपा बुद्धिं यस्य तं अहं प्रपद्ये वैराग्य विद्या निज भक्ति योगम शिक्षार्थम एकं पुरुष पुराणम श्री कृष्ण चैतन्य शरीरधारी कृपा बुद्धियं तम अहं प्रपदे। एक जेंट्स एक लेडीज। वैराग्य विद्या निज भक्ति योग वैराग्य विद्या शिक्षार्थम एकः पुरुषं पुराणः श्री कृष्ण चैतन्य शरीरधारी कृपाम्बुधि यस्य तमहं प्रपद्ये। माताजी वैराग्य विद्या शिक्षा श्री कृष्ण चैतन्य शरीरधारी कृपा बुद्धि। शब्देश अर्थ भाषांतर तात्पर्य हे डिवाइन ग्रेसेस भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। वैराग्य कृष्ण भावनेत प्रगती करण्यात ज्याचे सहाय्य होत नाही अशा गोष्टीपासून अनासक्ती। विद्या विद्या किंवा ज्ञान निज स्वतःचा भक्तियोग भक्तियोग शिक्षार्थम शिक्षा देण्यासाठी एक एक पुरुष परमपुरुष पुराण परिचिन श्री कृष्ण चैतन्य श्री चैतन्य महाप्रभु शरीरधारी शरण धारण करणारे कृपा बुद्धिम दिव्य कृपा सागर यम तम जो त्यांना अहम मी प्रपद्यते
शरण जातो. तात्पर्य भाषांतर. मी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतो. ते प्राणी मनुष्य मात्रांना वास्तविक ज्ञान, स्वतःची भक्ती आणि कृष्ण भावनेची प्रगती, अनुपयुक्त गोष्टीविषयी वैराग्य याची शिकवण देण्यासाठी श्री कृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपाने अवतीर्ण झाले. ते दिव्य कृपेचे सागर आहेत. मी त्यांच्या चरण कमलाशी शरण जातो. तात्पर्य. हा आणि पुढचा देण्यात आलेला श्लोक यांनी कवी कर्णपुराच्या चैतन्य चंद्र नाटकात समावेश करण्यात आले. काळाच्या प्रभावात लुप्तप्राय झालेल्या स्वतःच्या भक्तियोगाच्या प्राचीन पद्धतीची शिकवण देण्यासाठी आता श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभूच्या रूपाने अवतरणी झालेले. आता माझ्या चित्तरूपी भ्रमर त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या पादकमलाचा आश्रय घेतो. जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माचं वर्चस्व होतं, तेव्हा तेव्हा तिथे हे भारता मी स्वतः अवतरित होतो. श्री चैतन्य महाप्रभूच्या प्रगटेच्या वेळी अशी स्थिती होती की श्री चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णाचा प्रच्छन्न अवतार म्हणून या जगात प्रगट झाले. परंतु त्यांच्या प्रगट्याने श्रीमद भागवतम, महाभारत आणि इतर वैदिक शास्त्रे पुष्टी करतात ते या भौतिक जगात पतित जीवांना शिकवून देण्यासाठी अवतीर्ण झाले. कारण या कलियुगामध्ये जवळजवळ सर्वजण फलासक्त किंवा कर्मकांडात मानसिक तर्क अनुसक्त झाले. परिणामी भक्ती मार्गाच्या पद्धतीचे पुनर्जन्म होणे अत्यंत आवश्यक आहे. भगवंत स्वतः प्रच्छन्न रूपात भक्त रूपात अवतरित झाले, कारण त्यांना पतित जनता यांच्या उदाहरण लाभ घेऊ शकतात. हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुता श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादां सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्णा जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वांछा कल्पतरुभ्यश्च पतितानां पावनो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदम. हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे 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 राम राम मुखं करोति वाचालं पंगुलयति यत्कृपातं वन्दे श्रीगुरुं तारणे प्रमाण. हरे कृष्णा श्री चैतन्य महाप्रभु की. सर्वप्रथम आलेल्या सगळ्या भाविक भक्तांचं आजच्या विशेष गौर पौर्णिमेच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम मी आमचे वरिष्ठ गुरुबंधू आणि माझे चांगले मित्र जानकीनाथ तरुणचा आभारी आहे. त्यांनी मला इथं कथा करण्याची संधी दिली. तुमचा आभारी आहे, तुम्ही वेळात वेळ काढून. आणि कलियुगामध्ये खूप मोठी सॅक्रिफाईस आहे, कारण IPLच्या मॅच चालू आहेत. पुन्हा तुमच्या टीव्हीच्या मालिका, कलियुगामध्ये मोठी तपस्या आहे आणि सॅक्रिफाईस पण आहे. तुम्ही तेवढा वेळातला वेळ काढून आलात तर तुमच्या सगळ्यांचं हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण की कलियुगामध्ये अतिशय दुर्मिळ आहे. जर धुळ्याची लोकसंख्या पाहिली असेल तर किती आहे. बहुनाम जन्मवंते ज्ञानमाम प्रपदे वासुदेव सर्वमिते स महात्मा सुदुर्लभ. अतिशय दुर्लभ महात्मा ह्या धुळ्याच्या हरिकृष्ण मंदिरामध्ये आलेले आहेत. तर हे जेव्हा कालच आमच्या मंदिरामध्ये भक्ती करुणामय वनमाली स्वामी महाराज आले, त्यांनी एक सुंदर वाक्य बोलले होते. ते म्हणतात की जेव्हा लोक निवडतात, जो
लोक एखाद्याला निवडतात तर ते लोकसभेमध्ये जाऊन बसतात, संसदेमध्ये जाऊन बसतात. जी लोक निवडतात ते संसदेमध्ये जाऊन बसतात आणि जे भगवंत निवडतात ते सत्संगाला येऊन बसतात. तर तुमच्या घरामध्ये कोण आलं पाहिजे आणि कोण नाही आलं पाहिजे हे तुम्ही ठरवतात. तसंच भगवंताच्या घरात कोण आलं पाहिजे आणि कोण नाही आलं पाहिजे हे भगवंत ठरवतात. आणि भगवंताने तुम्हाला सगळ्याला इथे इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी काही मोठा कथाकार नाही, प्रभूजी माझे इन्स्पायर्ड सोर आहे, पण काहीतरी आपलं वेडवाकड्या सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आज ही महापौर्णिमा किंवा गौर पौर्णिमा का साजरी केली जाते याचं कारण काय? भगवंत कलियुगामध्ये विशेष करून आपल्यासारख्या बद्धजीवांच्या उद्धारासाठी का अवतारित घेतात? भगवंताला आपल्याला जरी गरज नसेल, आपण भौतिक संसारामध्ये, इंद्रियतृप्तीमध्ये आणि या जगाच्या सुख सुविधामध्ये एवढे लिप्त झालोय की आपल्याला वाटतं की हे जग शाश्वत आहेत आणि आपण इथे 100-200 वर्ष जगणार आहेत. त्यानुसार आपल्या प्लॅनिंग चालतात. ज्याप्रमाणे एखादा मुलगा आपल्या जीवनातली प्लॅनिंग करतो तर भगवंत त्याच्यावर आपलं एखादे आई वडील त्याच्यावर हसतात, अरे हा काय प्लॅनिंग करतो, आपण त्याच्या प्लॅनिंगला हसतो. तसंच आपण आपल्या जीवनात प्लॅनिंग करतो तर भगवंत आपल्या प्लॅनिंगला हसतात. अरे 60-70 वर्षाची आहे आणि 60-70 वर्षामध्ये हा किती वज किती पसारा जमा करतो, मेन वास्तविक जीवनाचे ध्येय काय याला हेच माहीत नाही. आणि मग तो ह्या संसाराच्या लुडबुडमध्ये एवढा आसक्त होतो की जीवनाचं वास्तविक ध्येय काय, मी कशासाठी आलोय, मी काय केलं पाहिजे आणि मला मृत्यूनंतर कुठे जाणार आहे. ज्यांना मी माझं माझं म्हणतोय ते खरंच माझ्यासोबत असणार आहे का आणि मी त्यांच्यासोबत असणार आहे का? म्हणून ज्याप्रमाणे भगवंत असे फेस्टिवल किंवा असे उत्सव देण्याचं कारण काय? भगवंत आपल्या उद्धारासाठी 9 कारण येतात, 9 रूपाच्या याच्यामध्ये येतात. पहिलं भगवंत स्वतःच्या रूपामध्ये अवतरित प्रगट होतात, पण कलियुगामध्ये किंवा भगवंत स्वतः प्रगट झाले तरी लोकांना दिसत नाही. जसं दुर्योधन होता, साक्षात भगवंत होते पण तरी तो भगवंताला भगवंत मानत नव्हता, केवळ तो गोला मानायचा आणि त्यांच्या प्रती अपराध करायचा. का बरं? त्याच्यामध्ये इंद्रिय भोग आणि पाप वृत्तीमुळे भगवंत जरी समोर असले तरी आपल्याला भगवंत दिसू शकत नाही. म्हणून भगवंताला पाहायचं असेल तर हृदयाची शुद्धता आणि आपली तळमळ इच्छा असल्याशिवाय भगवंत प्राप्ती होत नाही. 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जोपर्यंत आरसा जर मलिनता असेल तर आपलं प्रतिबिंब दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे हृदयाची मलिनता असेल तर भगवंताला पाहू शकत नाही. आणि आपली उत्कंठा, आपली तळमळ जर असेल, जसं या संसारामध्ये ज्या गोष्टीची तळमळ असते त्यानुसार तो व्यक्ती तो कार्य करतो. म्हणून भगवंत पहिल्या रूपात. दुसरं भगवंत काय करतात? ठीक आहे बाबा, तर मी ह्या जीवांसाठी ग्रंथ पाठवतो, पण कलियुगामध्ये कोणाला ग्रंथ वाचायला वेळ नाहीये, वाचलं तरी समजत नाही. आणि मग लोक ठेवतात जशी आहे तशी कपाटामध्ये. आणि आमच्यासारखे कोणी येतात त्यांच्याकडे देवतात, म्हणून प्रभूजी तुमचीच वाट बघत होतो, घ्या. ग्रंथ बी विचार करत असते ना. कारण कलियुगामध्ये दुर्दैव असं आहे की नको त्या गोष्टी व्हॉट्सअपच्या कचरा पाहायला वेळ आहे. इमानदारीत मी प्रश्न नाही विचारणार, पण तुम्ही मनाला विचार करा. स्वतःला सगळे आपण हिंदू म्हणतोय, माझ्या जीवनात 40-45 कोणी 15-20 आहे, किती जणांनी गीता वाचली, भागवत वाचले. म्हणून मृत्यू येण्याच्या पहिले आपले ग्रंथ वाचून आपल्याला कळायला पाहिजे काय भगवंत ग्रंथाच्या रूपातून आपल्याला गायणं. का बरं भगवंत हे करतात? भगवंत त्याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्याप्रमाणे अग्नीचा विस्तू असतो ना, रात्री जर तुम्ही पेटवला आणि सकाळी राख होती, पण पहिल्या काळामध्ये जर चूल पेटवायची असेल तर काय करतात ती लेडीज किंवा घरातले, त्याच्यावरला निखारा किंवा ती राख फुंक मारून त्याला त्या अग्नीला काय करतात, प्रज्वलित करतात. तसंच ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचतात तर तुमच्या मनाची मलिनता आणि या भौतिक संसाराचं जे आवरण आपल्यावर चिटकलेलं आहे ते ग्रंथाचं वाचन काढल्यानंतर आपली वास्तविक स्थिती आपल्याला कळते. म्हणून आपल्याला भगवंत ग्रंथाच्या रूपात येतात. हे दुसरं आहे. तिसरं भगवंत आर्च रूपाच्या रूपात येतात. पण आर्च विग्रहाच्या रूपात बी आलं तर आपण त्यांना किती भगवंत मानतो, भगवंत म्हणून त्यांच्याशी किती व्यवहार करतो. मी कधी कधी नेहमी प्रश्न विचारतो, खरं भगवंत सजीव का निर्जीव आहेत? किती लोकांना वाटतं सजीव आहेत? हातवरती करा बरं. बाकीचे लोक हातवरती करू का नको, करू का नको, काय म्हणते माहित नाही बाबा. किती लोकांना वाटतं हातवरती करा? खरं सजीव आहेत ना? मग त्यांना एवढी वाट कुठून भेटते हो तुम्हाला जेवायला द्यायला?
त्याच्या 2 शेंगदाणे आणि 4 फुटाणे आणि 3 खडी साखरचे शेंगदाणे. आपलं काय भामटेत लोक आहेत हो कलियुगामध्ये. आपल्यासाठी एवढी मरणाची प्लेट भरतात आणि देवाला एवढीच वाटी. किती आहे. म्हणून शास्त्र सांगतं तुम्ही जर व्यक्ती म्हणून व्यवहार केला तर ती तुम्हाला व्यक्ती म्हणून आदान प्रदान करते, पण मूर्ती म्हणून व्यवहार करतान तर तुमच्यासाठी मूर्तीच राहील. म्हणून मी नेहमी सांगत असतो, गलीतला मारुती पावत नाही पण खुलताबागचा पावतो. गलीतले विठ्ठल रुक्माई पावत नाही पण पंढरपूरचे पावतात. गलीतला गणपती पावत नाही पण लालबागचा पावतो. म्हणी नाही भावन देवा मला पाव. का तर त्यांना सजीव जर म्हटलं, जसं तुम्ही ज्या व्यक्तीला स्वतःच थंडीच्या दिवसामध्ये गरम पितात, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एसी लावतात, ज्याप्रमाणे व्यक्तीला आपल्या बॉडीची गरज असते त्यानुसार करतो. जर त्या विग्रहांशी, बघा मी कधी कधी घरात लोकांच्या पाहतो असे पाण्यात बुचकळतात लोक. देव तुला बुचकळलं तर कसं होईल भाऊ. पण त्याला व्यवहार तुम्ही कसं करतात. सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंत त्यांना जर विग्रहाच्या रूपात गेलं तर ते तुम्हाला आदान प्रदान करतात. चौथं, भगवंत हरिनामाच्या रूपामध्ये येतात की बुवा येणे केने प्रकारे हरिनाम घ्या आणि माझ्या धामात या. भगवंत आपली वाट बघतात हरिनाम घ्या. पण कलियुगामध्ये लोक बडबड करायला खूप वेळ आहे, गावचं धुणं धुवायला वेळ आहे, पण भगवंताचं नाव घ्यायला वेळ नाहीये. वेळ आहे, इंटरेस्ट नाहीये, करण्याची नाही. पण कोणी सांगितलं नाही मंत्र केल्यानंतर तो लय भेटणार आहे, लोक माळा घेऊन इथं गर्दी करते. कारण इथं रिझल्ट दिसत नाही. आपल्याला काय लगेच फॅन लाव, एसी रिमोट ऑन केलं की एसी ऑन होतो, टीव्ही ऑन होतो. तसंच वाटतं भक्तीमध्ये पण रिमोट सारखंच फास्ट भेटावं, आवळा देऊन भोपळा मागायची सवय. तर हे झालं भगवंत. त्याच्यानंतर भगवंत कशाच्या रूपामध्ये येतात, हरिनाम झालं. भगवंत प्रसादाच्या रूपामध्ये येतात आणि प्रसादाचं घ्या प्रभू. या साक्षात प्रसाद या शब्दाचा अर्थ काय, प्रभू की साक्षात दर्शन. त्याच्यानंतर भगवंत कशाच्या रूपात येतात, धामाच्या रूपात येतात. किंवा कोणीतरी धामाला जा, पण धामामध्ये काय होतात लोक, चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये, वाईट गोष्टी डोक्यामध्ये ठेवतात. धामाला कशी फिरून येतात, नाही धाम नाही. आणि सगळ्या शेवटी भगवंत भक्ताच्या रूपामध्ये पाठवतात. साधू संताला पाठवतात की अरे बाबा जा, यांना सांगा. संत तुकाराम महाराज असो किंवा आपल्या भरपूर कितीतरी संत येऊन आपल्याला प्रेरणा देण्याचं काम करतात की चला बाबांनो, हे वास्तविक तुमचं जीवन नाहीये, वास्तविक तुमचं हे घर नाहीये, की तुमची वास्तविक तिथे भगवत धामात आहे. त्यासाठी हा फेस्टिवल कशासाठी साजरा केला जातो, याच्या फेस्टिवलचं काय की भगवंताच्या प्रती आपलं प्रेम आहे. पण हे फेस्टिवल पुनर्जागृत करण्यासाठी हे फेस्टिवल ठेवले जातात, उत्सव केले जातात. आणि याच्यातून आपल्याला 2 गोष्टी भेटतात, आनंद भेटतोच, पण वास्तविक आपल्याला ज्ञान भेटून भगवंताची जी व्यक्तिगत संबंध स्थापित करण्यासाठी हा कार्यक्रम असतो. म्हणून आपण जर ह्या उत्सवामध्ये, भौतिक जगामध्ये आपण प्रत्येक उत्सवामध्ये जातो, पण त्या उत्सवामध्ये कसं असतं, हेवे देव असतात किंवा तिथे काही गोष्टी दिल्या घेतल्या तर ते प्रेम राहत आहे. पण भगवंताकडे येताना कोण्या गोष्टीची गरज नाही, केवळ तुमचे 2 गोष्टी असणं महत्वाचं, तुमचं भगवंताच्या प्रती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रती असलेली उत्कंठा, ही तुम्हाला भगवंत प्राप्तीसाठी. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू आविर्भाव हा महोत्सव कशाने, की कलियुगामध्ये भगवंत की बघितलं की मी ग्रंथ दिले, कोणी ग्रंथ वाचत नाही. आणि ग्रंथामध्ये विशेष करून भगवद्गीता 700 श्लोक 18 अध्याय दिले. पण या गीतेमध्ये ईश्वर, जीव, काळ, कर्म आणि प्रकृती या 5 गोष्टीचं जर तत्वज्ञान, भगवंताची महानता कळाली तर कोणीतरी माझ्याकडे येईल. पण कोणी महानता समजत नाही. म्हणून भगवंत म्हटलं ठीक आहे, गीतेमध्ये यांना महानता कळत नाही, मी मधुरता देतो. मधुरता कशामध्ये, तर भगवंतानं पाहिली ती भक्ती कशी प्रॅक्टिकली केली पाहिजे, त्याचं व्यवहारिक कसं केलं पाहिजे. त्यासाठी श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे अनन्य भक्त, ते श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये 335 अध्यायामध्ये 18,000 श्लोकामध्ये त्या भक्तांचं वर्णन की भगवंताला कसं प्राप्त केले. त्यांनी कुंती महाराणी असो, पांडव असो, धुर्व असो, प्रल्हाद महाराज असो, अंबरीश असो, गोपी असो किंवा एवढे गजेंद्र असो, हे सगळे भक्त भगवंताला कसं प्राप्त केलंय याचे उदाहरण आहे. की कदाचित भगवद्गीता नाही कळली, पण हे कथा ऐकून तरी लोक भगवत भक्तीत येते, तरी लोकांना अजिबात फरक पडणार. वर्षानुवर्ष लोक भागवत कथा ऐकतात, ऐकण्याच्या जीवनात फरक पडला नाही, बोलणाऱ्याच्या जीवनात फरक पडला नाही. कारण याला पडतंय दक्षिणाचं, लोकांना पडतंय प्रसादाचं. दोघांना याच्या पलीकडे काय जीवनात कोणाचे काय बदल झालेला आहे कथा. पण वास्तविक जर पाहिलं गेलं तर त्या कथेतून
आपण आपल्याला भगवंताशी संबंध जोडला पाहिजे. ते ज्ञान, जसं तुम्ही म्हणता कसं काय प्रभूजी, कसं काय शक्य? तुम्हाला एखादा वाईट SMS करू द्या, तुमचा रिप्लाय किती येतो? निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह पाठवा, एक निगेटिव्ह पाठवा, तुम्ही व्यक्तिगत त्याला म्हणून घेतात. त्याच प्रकारे भगवंताचे संदेश ग्रंथ हे जेव्हा व्यक्तिगत म्हणून तुम्ही घेता, तेव्हा तुम्हाला त्याची फिलिंग येईल, अनुभव करता येईल. आता अनुभव नसल्यामुळे आपण नाही का बस पुरीतिरम येतो जातो, हा चला प्रभू हरे कृष्णा हरी बोल, बस आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे, तुम्ही आनंदी राहा आम्ही आनंदी राहतो, तुम्ही जागा आम्हाला जगू द्या. नाही, भक्ती म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये भगवंताचा अनुभव करणं. नुसतं मी नेहमी सांगत असतो, इस्कॉन मध्ये राहणं सोपं आहे हो, पण कृष्ण भावनेमध्ये राहणं कठीण आहे. वाक्य एकदा रिपीट आहे का? इस्कॉन संस्थेमध्ये राहणं सोपं आहे, येताना जाताना दर्शन घेऊन, पण कृष्ण भावना, कृष्ण चेतनेमध्ये राहणं कठीण आहे. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू भक्ताच्या रूपामध्ये आलेले, की भागवत यांना कळालं नाही, गीता नाही कळाली, कदाचित मी स्वतःच्या उदाहरणातून मी स्वतः अवतरित होईल. म्हणून भगवंत काय केले? वैराग्य विद्या निज भक्ती योगम. स्वतः भगवंत कलियुगामध्ये, आता तुम्ही म्हणता हे कोण आहेत बाबा? पहिल्यांदा मी इस्कॉन मध्ये आलो, मी आमच्या वरिष्ठाला विचारलं बाई कोण आहेत? आता त्याला म्हटलं याला कसं सांगा? ते म्हणले कृष्ण बलराम आहेत. ते म्हणले जेव्हा रामचंद्र आणि लक्ष्मण आले होते त्रेतायुगामध्ये, तेच राम आणि लक्ष्मण द्वापर युगामध्ये कृष्ण बलराम होऊन आले. आणि कलियुगामध्ये नित्यानंद प्रभू, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू हे कलियुगामध्ये नृत्य करायला आलेले आहेत. का बरं? कलियुगामध्ये सगळ्यांना नाचायला आवडतंय. बघा ना, आता आजकाल मी दुपारा येत असताना बघत होतो, सगळे लोक नाचत होते धांगड धिंगड धिंगड असं. म्हणून भगवंत आपली जीवांची चेतना पाहून दोन गोष्टी भगवंताच्या, एक तर कीर्तनाच्या रूपामध्ये, प्रसादाच्या रूपामध्ये आपल्याला आकर्षित प्रगट झाले. स्वतः भगवंत आहेत. आणि भक्ती कशी केली पाहिजे? वैराग्य विद्या, स्वतः वैराग्याचं धारण केलेलं आहे. भगवंताला गरज नाही, पण भगवंत ज्याप्रमाणे माता पिता आपल्या मुलाची चिंता करतात, आपला मुलगा जर हरवलेला असेल तर त्या आई वडिलांना भूक लागत नाही, तहान भूक लागत नाही, ते विचलित होतात की माझं बाळ कसं भेटल, कुठे भेटल मला. त्या तळमळतेनं तो आपल्या बाळाला शोधत असतो. त्याच प्रकारे भगवंत बघतात की कलियुगामध्ये सगळे जीव माझ्यापासून विन्मुख होत चाललेले आहेत. माझ्या भक्तीकडे कोणाला इंटरेस्ट नाही, आवड नाहीये. त्यांना आकर्षित होण्यासाठी भगवंत श्री चैतन्य महाप्रभूच्या रूपात, श्री कृष्ण चैतन्य राधाकृष्ण नाही आणणे. भगवंत राधाकृष्णांचा फॉर्म जर पाहायला गेला तर भगवंत गोल्डन रूपामध्ये आलेले आहेत. का बरं गोल्डन रूपामध्ये आले? आज रंगपंचमी ना, सगळेजण रंग लावतात. पण भगवंत, आता जेव्हा मी आज दुपारा नाही का ग्रंथ वाचत होतो, येताना बघत होतो की भगवंत आपल्याला कसं रिमाइंड करतात की भगवंताने गोल्डन रूप का धारण केलं, की हे करण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की एकदा शिक्षाष्टप्रभू त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत होते की भगवंत पितांबर का धारण करतात, राधाराणी ब्ल्यू साडी का घालतात. तर जेव्हा भगवंत पितांबराकडे भागतील तेव्हा त्यांना राधाराणीची आठवण येते, म्हणून भगवंत पितांबर धारण करतात. आणि जेव्हा राधाराणी निळी साडी याच्यासाठी घालते, निळी म्हणजे ती दुसरी निळी नव्हे, आकाशासारखी सुंदर साडी असते, नाहीतर ती निळी जेव्हा साडी, जेव्हा जेव्हा ती निळ्या साडीला पाहिन तेव्हा तेव्हा त्याला कृष्णाचं स्मरण होईल. म्हणून भगवंत राधाराणी निळी साडी घालती आणि भगवंत पितांबर धारण करतात. तसं चैतन्य महाप्रभू गोल्डन रूप का धारण करतात? तर हे दाखवतात की सगळ्या भगवंत भक्तामध्ये कोणी भक्त असेल भगवंताचं तर राधाराणी भक्त आहे. आणि त्या भक्तीचा भाव मला नाही का, सगळ्या भक्त होण्यासाठी भाव महत्वाचा आहे. भक्त बाहेरून नाही की तुम्ही किती दाढी ठेवली, किती शेंड्या ठेवल्या, नाकाच्या शेंड्यापर्यंत तिलक लावला किंवा किती कपडे घातले नाही. भक्त म्हणजे आपलं व्यक्तिगत संबंध किंवा भगवंताच्या प्रती असलेलं प्रेम. आणि तिथं जेव्हा प्रेम असेल तिथं टर्म्स आणि कंडिशन नसतात, शर्ती आणि अटी नसतात. ज्याप्रमाणे आईचं प्रेम मुलाच्या प्रती असतं, त्याच प्रकारे आपण जेव्हा भगवंताच्या प्रती प्रेम करतो ना, त्याच्यामध्ये काही शर्ती अटी नसतात. म्हणून गीतेमध्ये भगवंताकडे जाणारे 4 व्यक्तीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. पहिला जो व्यक्ती आहे तो तमगुणाच्या आशेने जातो, भीतीपोटी जात असतो की देवा जर नाही केलं म्हणून आपण घरातले देवदेवतेची पूजा का करतो, भीतीपोटी करतो. लय प्रेम आहे का? अजिबात नाही. ते नको लागायला आणि ते म्हणून कुल धर्म करायचं म्हणून करतो, तरी 12 महिने त्यांना उपाशीच मारतो.
पहिलं आहे तमोगुण, दुसरं आहे रजगुण. रजगुण म्हणजे देवा तुला एवढं देतो तेवढ्या बदल्यात मला दे, हे झालं रजगुणाचं. तिसरं आहे कर्तव्य, ड्युटी म्हणून. आलं बाबा, रस्ता आहे, मंदिर आहे, दर्शन घेतो, देवा पुन्हा एक नारळाची फोड भेटते किंवा पेढा भेटतो, चला हरे कृष्णा, निघाले. चौथी जो व्यक्ती आहे, भगवंत म्हणतात की चौथी व्यक्ती जो माझ्यावर प्रेम करतो ना, तो सगळ्यात चांगला भक्त आहे. आणि तेच भगवंत श्री चैतन्य महाप्रभू भक्ताच्या रूपामध्ये भाव भक्ती प्रगट करण्यासाठी आलेलं. का बरं चैतन्य महाप्रभूने हा रूप धारण केलं? त्याचं कारण असं, जेव्हा नरसिंह वराह अवतार घेतला तर त्यावेळेस पाहिलं की मला कोणी माता पिता नाही आहेत, मी कुठून प्रगट झालो माहित आहे? कुठून प्रगट झाले? ब्रह्माजीच्या नाकातून जन्म झाले. माता पित्याचा अनुभव नाही. पुढचा जन्म घेतला, ठीक आहे, तर पुढचा अवतार कोण घेतला? वरानंतर नरसिंहदेव घेतला. नरसिंह घेतला, पण माझ्यापेक्षा जे सगळ्यात जास्त आनंदी झाले असेल, जो वात्सल्य रूपाचा आनंद घेणारा असेल, तो माझा प्रल्हाद आहे ना, तो जास्त घेतो भक्तीचा आनंद. मला तर काही घेता येत नाही, किंवा तो मातेपितेचा आनंद मला कसा भेटता येईल? म्हणून भगवंत पुन्हा त्रेतायुगामध्ये रामचंद्रच्या रूपामध्ये झाले आणि मग कौशल्य माता आणि दशरथ महाराजांच्या प्रती त्याने प्रेमाचा अनुभव केला. अनुभव केल्यानंतर त्यांना असं वाटलं की एक जन्मामध्ये आई वडील येतं, पण तेवढा अनुभव नाही, कारण मला वनवासात जावं लागलं. म्हणून भगवंताने आणखीन एक अवतार घेतला, ते म्हणजे द्वापरयुगामध्ये कृष्ण आणि बलरामाचा अवतार घेतला. तिथे भगवंताने दोन दोन माता पिता, वसुदेव आणि देवकी, नंदबाबा आणि यशोदा माईचा वात्सल्य रूपाचा आनंद घेतला. पण एवढा आनंद घेतल्यानंतर त्यांना असं संतुष्टी जाणवत नव्हती. अरे, ह्या आनंदापेक्षा सगळ्यात जास्त आनंद घेतात ती राधाराणी घेतीये. आणि मग राधाराणी घेत असेल तर बघा, ज्याप्रमाणे गाईचं दूध आहे ना, गाईच्या दुधाचा आनंद वासरू घेते, आई त्या गाईला नाही भेटत. तुकाराम महाराज एक सुंदर म्हणतात की भ्रमरचं उदाहरण देतात. जे कमळ आहे, त्या कमळातला जो पराग आहे, त्या परागाला त्याचा स्वाद त्याला माहित नाही, पण त्याचा स्वाद कोणाला माहित आहे? त्या भ्रमराला माहित आहे. तसंच गाईचं दूध गाईला चव देत नाही, किंवा त्याचा स्वाद त्याला कळू, त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर काय बनावं लागेल? वासरू. त्याच प्रकारे भगवंताचं प्रेम अनुभव करायचा असेल, त्याचा अनुभूती करायची असेल, तर भगवंत राधाराणीच्या रूपामध्ये होता आणि राधाराणी ती आनंद घेतीये. आणि म्हणून तुम्ही कोणत्याही इस्कॉन मंदिरामध्ये राधाराणीचं एक रूप पाहिलं असेल, कधी आशीर्वाद देत नाही. ती काय करते? इकडं. असं का बरं करते? ती म्हणते की ह्या जगामध्ये आनंद आणि प्रेम करायचं असेल तर हेच आहे, दुसरं यांची सेवा करा तुम्ही, म्हणून ती करते. दुसरं ती हे शिकवते की तुम्ही डायरेक्ट भगवंताकडे जाता तर भगवंत तुम्हाला कधीच लक्ष देणार नाही. जगामध्ये एक उदाहरण पाहिलं की जर आपल्या वडिलांकडून काम करून घ्यायचं असेल तर आपले वडील जर खट्याळा असेल ना, ते ती कधीच नाही. पण आईकडे गेलं ना, आई एवढं काम करून दे ना, आणि आईच्या किती मोठा व्यक्ती असू दे, आईच्या पुढे जात नाही, आपल्याला माहित आहे. हा, जर आमच्या गलीमध्ये एक मोठे बाबा होते, अख्खी गली त्याला घाबरायची, पण बाबा आपल्या मंडळीला घाबरायचे. काय दरार होता त्या. म्हणून आम्ही काकू काकू काका असं म्हणतात, कुठे बोलव त्यांना. ह्या जगामध्ये पण भगवंताला जर आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल तर राधाराणीकडे जेव्हा तुम्ही जाता तर राधाराणी म्हणते भगवंता, कारण भगवंत तिरभंग स्वरूप आहेत, ते सहजासहजी वाकडे येतं, ते एक तर शिरत नाही आणि शिरले तर बाहेर निघत नाहीत. म्हणून भगवंताकडे राधाराणी रेकमेंड करतीये की भगवंता याला घ्या, याला स्वीकार करा. ते बासरू वाजवण्यात आनंद आहे. तर अशा राधाराणी रूपामध्ये जर कलियुगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आले आणि गोल्डन रूपामध्ये आले, आणि गोल्डन रूपामध्ये आल्यानंतर राधाराणी आपल्याला विशेष करून चैतन्य महाप्रभूने का बरं चैतन्य महाप्रभू, तर चैतन्य महाप्रभूंच्या अवताराचे दोन कारण सांगतात. एक अंतरंग कारण आणि एक बहिर कारण. बहिर कारण जर पाहायला गेलं तर याचं मुख्य कारण असं आहे की बहिरंग कारण म्हणजे जे जीवात्मा आहेत भौतिक संसारामध्ये, प्राय इंद्रतृप्तीमध्ये पतित आहेत, कलियुगामध्ये प्रायन अल्पायुष्य, सगळ्यांचं आयुष्य कमी आहे. कलोस्मी युगे जना मंद सुमंद भाग्य ही पदरता. एक तर त्यांचं मंद बुद्धी आहे, त्याच्यानं अतिशय आळशी लोक आहेत. आळशी म्हणजे संसारामध्ये आळशी नाहीत, भक्तीमध्ये आळशी आहेत. कितीतरी प्रवचन आहे का, मी नेहमी, मला एकदा असं सांग, मला भरपूर प्रवचन करणारे मेले पण ऐकणारे कधीच नाही. भरपूर
म्हणून बहिरंग हे कारण जे आहे असं की भगवंत आपल्याला बहिरंग कारण देण्यासाठी की ज्या बद्ध जीवांना आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी हे पहिलं कारण होतं. म्हणून त्यासाठी आणि दुसरं कारण असं आहे की जे बहिरंग कारण की जे जीवात्मा प्रत्येक रसामध्ये अडकून पडलेले आहेत. प्रत्येक जण रसामध्ये, रस म्हणजे आंब्याचा रस नाही, चिकूचा रस नाही, तुम्हाला वाटतं टरबूजाचा रस नाही, नाही. रस म्हणजे भगवंत म्हणतात की ह्या लोकांना जोपर्यंत व्यक्तिगत संबंध स्थापित करणार नाहीत तोपर्यंत ते माझ्याकडे येणार नाहीत. म्हणून भगवंत पहिलं अवतरित होण्यासाठी बद्ध जीवांचे जे पतित जीवात्मा आहेत कलियुगामध्ये, एक तर प्राय अल्पायुष्य, दुसरं उपद्रवता, भांडण करायला नेहमी हुशार आहेत. आर्याला कार्य लगेच काही लोक सोड्याच्या बाटलीसारखे, जर बघा पाण्याची बॉटली आणि सोडल्याची बाटली असते, पाण्याच्या बॉटलीला किती हलवा काही फरक पडत नाही, पण काही सोड्याच्या बॉटली थोडंसं हलवा लगेच बाहेर येते. तसे काही लोक कलियुगामध्ये किती काही जण हलवा ते शांत राहतात, पण काही सोड्याच्या बाटली लगेच रिॲक्ट करतात. मग त्या घरात कोणी बायको असेल, कोणी नवरा असेल, कोणी सासू असेल, कोणी सुना, आता तुम्ही ठरवा कोणत्या सोड्याच्या बाटल्या आणि कोणाच्या पाण्याच्या बाटल्या. मी त्याच्यात जात नाही डिटेल्स, मला कथेकडे जायचंय, वेळ खूप कमी माझ्याकडे. पण महत्वाचं आहे की इथे पहिली गोष्ट आहे भगवंत आपल्या जीवनाचं. दुसरं आहे जर यांना ज्ञान देऊन चालत नाही, उदाहरण द्यायचं असेल तर मग भगवंत काय करतात, 5 रसामध्ये येतात, 5 रस देतात आपल्यामध्ये. शांत रस, शांत रस तर आपल्याकडे ते नाही, म्हणून आपल्याकडे शांत रसापेक्षा दास्य रस चालू होते, म्हणून आपल्याकडे नाव देतात मारुती प्राणदास, नरसिंह कृपा, आपला नरसिंह दयादास, मुकुंदरस दास किंवा देवी दासी. दास पासून सुरुवात होते, शांतपासून नाही असलेलं कोणी शांतिगिरी, शांताराम, शांतनू, शांताबाई नाही. आपली जी स्टार्ट होती ती कुठून होती, दासापासून होते. पण सगळी वास्तविक स्थिती विसरून गेलेली आहेत, प्रत्येक जण बॉस व्हायला लागलेले आहेत. म्हणून शांत रसाच्या वरती आहे कोणता आहे, साख्य रस. साख्य रसाचा आनंद आता दास्य रसामध्ये कोण घेतलाय, हनुमानजीने घेतलाय. दुसरे भगवंत बघितले की दास्य कलियुगामध्ये दास तर ठेवलेले पण हरकत नाही, म्हणून भगवंत काय करतात, साख्य रसामध्ये. साख्य रसामध्ये कुठं भगवंत कृष्ण बलराम जे गोप सखासोबत लीला करत असतात, आणि मग साख्य रसामध्ये भगवंत हे करतात. त्याच्यानंतर साख्य रसाच्या वरती वात्सल्य रस. वात्सल्य रस म्हणजे माता पिता प्रमाणे, ज्याप्रमाणे आई वडील मुलाची प्रेम करतात, मुलं आई वडिलाची प्रेम करतात, त्या प्रेमामध्ये जो आदान प्रदान आहे तो प्रेम, ते म्हणजे भगवंत करतात. पण कलियुगामध्ये ते पण शक्य नाही, म्हणून ते करू शकता तुम्ही. भगवंताला पुत्र मानू शकता, भगवंताला मित्र मानू शकता, दास मानू शकता, पण त्यासाठी महत्वाचं आहे की बेसिक गोष्टीपासून सुरुवात करा. ती स्टेप खूप मोठी आहे, पुढे प्रॅक्टिस तर करा. बेसिक मध्ये राडा आहे, व पुढच्या गोष्टी आपण नंतर पाहूया. आणि त्यानंतर साख्य रसाच्या वरती वात्सल्य, आणि वात्सल्य रसाच्या वरती आहे माधुरी रस. आणि माधुरी रसामध्ये 2 गोष्टीमध्ये भगवंत डिफरन्सेस करतात, एक म्हणजे स्वकीय भाव आणि परकीय भाव. स्वकीय म्हणजे भगवंताच्या ज्या गोपीयत वृंदावनच्या ज्या गोपींशी, विशेष करून ज्या गोपींशी प्रेम करतात त्यांना स्वकीय भाव आहे. आणि परकीय भाव म्हणजे ज्या द्वारकेच्या राण्या आहेत, 16,108 राण्या, त्या परकीय रसामध्ये भाव प्रेम करतात. तर असं 5 रसामध्ये सर्वश्रेष्ठ प्रेम कोणी करणार असेल ते गोपींचा भाव आहे. आणि त्या गोपींचं प्रेम प्रार्थना करण्यासाठी भगवंत, तो अनुभव करण्यासाठी भगवंत श्री चैतन्य महाप्रभू प्रगट होतात. आणि कलियुगामध्ये ज्या गोपीनं भगवंताची कसं आदान प्रदान केलं की आपलं सर्वस्व काही भगवंताला अर्पण केलं. आपली सामाजिक परिस्थिती काय आहे, आपण कोण्या जाती पंथांचे आहोत, किंवा भौतिक स्थिती काय, शारीरिक स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टीचा न विचार करता गोपीन आपलं सर्वस्व राधा भगवंताच्या प्रती अर्पण केलेले आहे. त्याच प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला हे शिकवतात की वैराग्य विद्या. आपण भक्ती मार्गात आल्यानंतर हळूहळू भक्ती करताना आपल्या जीवनामध्ये वैराग्याकडे गेलं पाहिजे. वैराग्याचा अर्थ हे नाही की घरदार छोडो हरिद्वार चलो, तसं नाही. वैराग्य म्हणजे घरात राहा पण आपली वास्तविक चेतना भगवंताच्या सेवेत संलग्न केली पाहिजे. तुम्हाला काही सोडायची गरज नाहीये, तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती भगवंताच्या सेवेत कसं लावताय याला भक्ती किंवा वैराग्य म्हणतात. प्रभुपाद म्हणतात ना हमें योगी बनना है, न भोगी बनना है, हमें उपयोगी बनना है. न भोगी बनना है न योगी बनना है, हमें क्या बनना है. योगी बनणं म्हणजे काय, सगळं सोडून द्या. भोगी म्हणजे काय, सगळं एन्जॉय करा, माझं माझंच आहे पण तुमचं पण माझं आहे, याला म्हणतात भोगी. पण याच्यापेक्षा महत्वाचं
काय प्रिन्सिपल आहे? उपयोगी बनलं पाहिजे आपण भगवत सेवेमध्ये. जोपर्यंत आपण उपयोगी बनत नाही, तेच वैराग्य कलियुगामध्ये. म्हणजे आपली व्यक्तिगत चेतना आणि आपली व्यक्तिगत कार्य भगवंताची समर्पण किंवा त्याला संलग्न करण्यात आलं पाहिजे. म्हणून इथे श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला ह्या प्रचाराच्या रूपामध्ये किंवा 5 रसामध्ये आले. आणि ते का बरं? आपण आचार्य भक्ती शिकायनो सबारे, आपल्या आचरणातून ही गोष्ट शिक श्री चैतन्य महाप्रभू. आणि ते म्हणतात की राधाकृष्ण एक आत्मा द्विदेहधारी, अन्य इलास रस आस्वादन करी. असे श्री चैतन्य महाप्रभू आपल्यासाठी जे कलियुगामध्ये राधा कृष्णाच्या फॉर्म मध्ये प्रगट झाले. आणि का झाले तर 537 वर्षापूर्वी गौड बंगाल देशामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव होतं जगन्नाथ मिश्रा आणि आईचं नाव होतं सची माता. सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. ताट बसा बरं जरसे, दीर्घ श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, आणि सगळ्यांना म्हणा हरी हरी. हा, डुलक्या मारू नका. हा, ठीक आहे. तर 537 वर्षापूर्वी कलियुगामध्ये गौड बंगाल ह्या देशामध्ये, विशेष करून बंगालमध्ये भगवंत प्रगट झाले. प्रगट होण्याच्या सची माता, त्यांच्या आईचं नाव होतं, वडिलाचं नाव होतं जगन्नाथ मिश्र. अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे असलेले परिवार आणि अतिशय गरीब. बऱ्याच वेळा धार्मिक असल्यामुळे भगवंताची विष्णूची भक्ती करायचे, रोज गंगा स्नान करायचे. असे खूप वर्षानुवर्षे गेल्यानंतर त्यांना 9 कन्या झाल्या. पण 9 कन्या दैवतानं सगळ्या कन्या वारल्या. आणि 9 कन्या वारल्यानंतर सची माता जगन्नाथ मिश्र नेहमी दुःखी अवस्थेत होता. ग्रस्त जीवनामध्ये हा सगळ्यात मोठं सुख म्हटलं जाते शास्त्रानुसार, मुलांच्या प्रति प्रेम स्नेह करणं. आणि ते प्रेमाचा स्नेह न भेटल्यामुळे सची माता आणि जगन्नाथ मिश्र नेहमी दुःखी राहू लागले. राहत असताना ते भगवंताला प्रार्थना करू लागले, विनंती करू लागले की भगवंता आमच्याकडे एक सुंदर बाळ आम्हाला भेटलं पाहिजे. म्हणून एवढं सुंदर प्रार्थना केल्यानंतर आणि दुसरं आणखीन प्रार्थना कर, म्हणून भगवंताला प्रगट करायचं असेल आपल्या हृदयामध्ये, असं नाही होत. पहा, भगवंताला प्रगट करण्यासाठी भक्ताची प्रार्थना ही महत्वाची आणि स्वतःच्या भक्ताची सुद्धा प्रार्थना महत्वाची. श्री चैतन्य महाप्रभूला प्रगट करण्यासाठी अद्वैत आचार्याने शालिग्रामशी प्रार्थना केलेली. काय केलं? गंगेचे जल तुलसी दल मात्रेना. आणि ते प्रार्थना करायची ते कलियुगामध्ये बद्ध अवस्था पाहून की भगवंता यांचा उद्धार होणे. हे सगळे कर्मकांडामध्ये भोगामध्ये लिप्त आहेत. यांचा उद्धाराचं दुसरं कोणतं साधन नाही. जोपर्यंत तुम्ही प्रगट होणार नाही तोपर्यंत याचा उद्धार होऊ शकत नाही. तुम्ही अवतरित व्हा. आणि या तळमळतेने उत्कंठेने त्यांनी प्रार्थना केल्यानंतर भक्ताची प्रार्थना होती. आणि दुसरं जो जगन्नाथ मिश्र आणि सची माता यांची पण प्रार्थना होती. म्हणून इथे एक शिक्षा आपल्या जीवनामध्ये भगवंताला प्रगाटे करायचं असेल तर सर्वप्रथम आपली इच्छा ठेवली पाहिजे. एकदा श्रील प्रभुपादाला विचारलं की प्रभुपाद भगवत धामात जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रभुपादांनी काही नाही म्हटले. दुसऱ्यांदा म्हटले प्रभुपाद भगवत धामात जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रभुपादांनी काहीच लक्ष दिलं नाही. तिसऱ्यांदा गाडी जेव्हा बसत होते तर त्या डिसायपलना, त्या शिष्याने विचारलं प्रभुपाद भगवत धामात जाण्यासाठी काय? म्हणले होत नाही हो. आणि खरंच इच्छा जेव्हा असते बघा, भौतिक जगामध्ये आपल्याला काही गोष्ट प्राप्त करायची इच्छा असली की त्यासाठी आपण दिवस रात्र 24 तास सगळं काही करायला तयार राहतो. का? ती वांछित गोष्ट प्राप्त करण्यासाठी. त्याच प्रकारे भगवंताला प्राप्त करायचं असेल तर प्रामाणिक इच्छा आहे का आपल्या जीवनामध्ये? जोपर्यंत इच्छा नसेल ना तोपर्यंत भगवंत आपल्याला कधी, कारण भगवंत तुम्ही किती फिजिकली येतात हे बघत नाहीत. भगवंत हे बघतात की तुमची स्थिती किती आहे, उत्कंठ आहे. ज्याप्रमाणे एखादं बाळ मुळमुळ रडत असेल ना, आई त्याला लक्ष देत नाही. पण ते जे बाळ जोरजोरात टॅ फोडतो तेव्हा आई सगळे कामं सोडते आणि त्याला पहिले घेते, ये बाळा बस, तुला पाणी पाजू का, फळ देऊ का, काय देऊ, बिस्किटे देऊ. त्याच प्रकारे भगवंताला आपल्याकडे उत्कंठाने तळमळता असेल तर भगवंत मध्ये आले, 2-4 माळा केल्या, कधी हरी बोल हरी कृष्ण म्हटलं, सत्संगाला मूडनुसार आया मन में चलो तो फोन में, आज कुठेतरी भांडाराचा कार्यक्रम निघाले कुठेतरी, नाही मनातून ते पाहिजे. आणि म्हणून इथं सची माता आणि जगन्नाथ मिश्रा आणि अद्वैत आचार्य त्यांना तळम. आणि मग चैतन्य महाप्रभू ते फाल्गुन पौर्णिमाच्या दिवशी प्रगट झाले. का बरं फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी?
प्रगट झाले तर पौर्णिमेच्या दिवशी आता होळी का बरं, एक तर उन्हाळा खूप जोरात चालतो आणि त्या दिवशी पौर्णिमाचा चंद्र मोठा असतो. का बरं चंद्र, पौर्णिमाचा चंद्र? आचार्य खूप सुंदर वर्णन करतात की भगवंत कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रगट झाले, ते निम्या रात्री 12 निमित्त रात्री प्रगट झाले. तो अर्धा चंद्र होता. राधाराणी कधी प्रगट झाली? अष्टमीच्या दिवशी प्रगट झाली. आणि म्हणून जे राधाष्टमी आणि कृष्ण जन्माष्टमीचा जे अर्धे अर्धे चंद्र होते ते फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी एकत्र येतील. आणि म्हणून तेच राधा कृष्ण आणि तेच पौर्णिमाचा चंद्र त्या दिवशी प्रगट झाले. त्या दिवशी म्हणून श्री चैतन्य महाप्रभू फाल्गुन पौर्णिमाचा दिवस निवडला. आणि दुसरं, तो पौर्णिमाचा चंद्र का बरं निवडला? कारण की पौर्णिमाचा चंद्र शीतलता प्रदान करतो. आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत, आजकाल आमच्या नाशिकला उन्हाळ्याचे सगळे कर्मचारी टेरिसवर जातात आणि ब्लँकेट घेऊन आराम करतात. कारण आता इथं धुळ्याला आजच कोणतरी भक्त सांगत होते गाडीवर, इथलं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. आपल्याला प्रत्येकाला शीतलता, एसीची, फॅनची गरज आहे. त्याच प्रकारे आपण ह्या संसारामध्ये, ह्या ठीक आहे शरीराची वेदना आहे, पण सगळ्यात मोठा संसारातलं दुःख जे असेल, संसार दावा नंदलील लोका त्राणाय कारुण्य घना घनात्व, हे संसारूपी दावाने आहे, याच्यामध्ये आपण होरपळत चाललोय. म्हणून आपल्याला सुख कमी भेटतंय पण दुःख जास्त भेटतंय. आणि सुखाची अपेक्षा बघा, सुख म्हणून सुखाची किती, सुख विकत घेता येत नाही आणि दुःख विकता येत नाही. ध्यानात ठेवा, एकदा रिपीट आहे का, विकत घेता येत नाही आणि दुःख विकता येत नाही. आणि दुःखाची जाहिरात किती केली, सुख समाधान प्राप्त करायचं असेल तर चंद्राचं शीत मनुष्याला शांत प्रदान करते. त्याच प्रकारे भगवंत हे शिकतात की मी चैतन्य चंद्रोदय प्रगट झालेलं आहे आणि कलियुगामध्ये जे भौतिक संसारामध्ये ह्या इंद्रियामध्ये वरपळत चाललेले आहेत, जन्ममूर्तीच्या चक्रामध्ये वरपळ. आपल्याला वाटते जन्ममूर्ती लय भयंकर आहे हो. कधी त्याचा साक्षात्कार करायचा असेल ना तर नेहमी माझ्या जीवनात मी 2 ठिकाणी तर नेहमी जात असतो. आपल्याला जर कधी अहंकार आला किंवा जीवनात आपल्याला लय वाटतं मोठं, 2 ठिकाणी आवर्जून जायचं. एक समक्षम भूमीपर्यंत आवर्जून झालं पाहिजे आणि हे विचार करायचा. आता जसं आमच्या ब्रह्मचारीची आई वारले होते, आम्ही गेलो होतो, नेहमी जात असतो कधी कधी तिथे. एक त्याच्या पहिले रिक्षातून जात असताना एका टी शर्टवर वाचलं होतं, मेरा भी टाइम आएगा. खायला म्हणलो काही टायमिंग आहे भाऊ की नेमकं मी जावं आणि त्याचं ते स्लोगन वाचतो, मेरा भी आएगा. आणि तिथं जेव्हा मी लाकडं काढत होतो तर मला विचार केला तेव्हा, मेरा भी टाइम आएगा, त्याचा अर्थ दुसरा असेल त्याचा, पण मी अर्थ काय घेतला, मेरा भी. म्हणून तिथं जी जन्ममूर्तीची कोणताही मार्ग नाहीये. आणि जन्म झाला, मृत्यू झाला, व्याधी. आता गेल्या 6 महिन्यापासून एक साईडचं किडनी आपले हे झालेलं आहे, दाताची किडनी बसले, आपल्या किडनी चालली, कीड लागलेली आहे. असं दिवस रात्र खायचं म्हटलं ना, अनुभव येतो या जीवनात. हे शरीर सुख देण्याच्या ऐवजी दुःख देते. त्यावेळेस कळायला पाहिजे की आपलं शरीर आनंद किती देते, दुःख जास्त देते. म्हणून जर शीतलता पाहिजे असेल, आणि दुसरं हे तर झालं शारीरिक झालं, पण सगळ्यात महत्वाचं ह्या जीवनातलं जन्ममूर्तीचं जी वेदना आहे, अग्नी दावगणी पण, आणि याच्यातून शीतलता दुसरी कोणतेही प्राप्त, ह्या जगातलं कोणती मेडिसिन नाही, कोणतं औषध नाहीये की याच्यातून सुटू शकतं. पण ते चैतन्य महाप्रभूने आपल्या कलियुगामध्ये पौर्णिमेच्या दिवशी याच्यासाठी प्रगट झाले की जो कोणी माझ्याकडे येईल त्याच्या जीवनामध्ये शीतलता, आनंद, समाधान, शांती प्राप्त भेटण्याचा राजमार्ग म्हणजे गौर पौर्णिमेचा कार्यक्रम आहे. म्हणून हा चैतन्य महाप्रभू आपण कशासाठी प्रगट झाले तर हे बघितलेले की तुम्हाला जर तुमच्या जीवनात शीतलता प्राप्त करायचं असेल तर मी तुम्हाला एक मंत्र देतो, मेडिसिन देतो, हे पत्ते पालन करा आणि तुमच्या जीवनामध्ये पैशानं सुख विकत घेताना. एक चांगले मोठे व्यक्ती भेटले होते, कृष्ण धर्मपूरतांच्या एक वाक्यामध्ये सांगत होते, ते सांगत होते जीवनातली अशी कोणती गोष्ट आहे ती विकत घेता येत नाही, सांगा पाहू. जीवनातली अशी कोणती गोष्ट आहे, पैशानं सगळ्या वस्तू घेता येतात. प्रेम, अहो प्रेम लय भरपूर भेटतंय. कोणती सगळ्या गोष्टी विकत येत, विचार करा अशी कोणती गोष्ट आहे ती विकत घेता येत नाही. श्रीमंत व्यक्ती म्हणतो, सांग रे बाळा. दुःख, वेळ, अच्छा, आणखीन भक्ती. भक्ती भेटते, सुख भेटत नाही. सुख नाही भेटत. पैशावाले सगळ्यात जास्त दुःखी येत.
गरीब पण दुःखी आहे. जर ते सुख समाधान पाहिजे असेल बिना पैशाचं फुकटमध्ये, ते आहे भगवंताच्या भक्तीमध्ये. आणि म्हणून गौर पौर्णिमाचा कार्यक्रम आपल्याला सुख प्रदान करण्यासाठी भगवंताने दिलेले एकच मंत्र, औषध मेडिसिन घ्या, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हे मेडिसिन्स घ्या. बरेच कथा आहे, वेळ झालेला आहे, जस्ट 2 मिनिटं घेतो. हा की अजून मला लीला खूप सांगायचं होतं, पण मी तसं वेळ नसल्या, ऑलरेडी लेट झाले. पण एक आहे शेवटचं, चैतन्य महाप्रभूंच्या आज आविर्भाव आहे, भक्ती ह्या प्रगट झाल्या. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या खूप सुंदर सुंदर लीला आहे. का बरं असं म्हटलेलं आहे? रसगुल्ला जो बंगाली माणूस बोलतो ना, त्याच्या तोंडामध्ये एकदम असं गोड असतं. महाराष्ट्रीयन माणूस बोला ना, ते बोलतो का भांडण करतो हेच कळत नाही. विशेष करून खानदेशमध्ये तर लय बावगड आहे भाऊ. त्याचा अनुभव असा, पुस्तक वितरणामध्ये आम्ही कसबाच्या पट्ट्याला फिरायला गेलो होतो. काय लोक म्हणतील भरोसाच नाही, त्याचे वेगळा पास्ट टाइम होऊन जाईल. पण सांगण्याचा मुद्दा की ती मधुरता पाहिजे असेल. शिलप्रपाद म्हणतात की सगळ्यात मोठा रसगुल्ला असेल तर ते म्हणजे चैतन्य चरितामृत आहे. मला विशेष करून व्यक्तिगत मी खूप पुस्तक वाचले. चैतन्य चरितामृत विशेष का माहितीये का, की कृष्णराज कविराज गोस्वामीने एवढे सुंदर सुंदर पास्ट टाइम तर दिलेले आहेत, पण सगळ्या शास्त्राचे श्लोक सगळे काढून दिलेले आहेत. तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. म्हणून चैतन्य चरितामृत वाचण्याच्या पहिले तुम्ही एक चॅनल बघायचे नेहमी. तुम्हाला आजपासून अलाउड टीव्ही पाहायला कोणतं माहिती आहे? बीबीसी चॅनल. कोणतं? बीबीसी चॅनल. बीबीसीचा अर्थ भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य चरितामृत. तुम्ही वेगळाच अर्थ करा. बीबीसी चॅनल बघायचं आजपासून. कोणतं? बीबीसी. भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य. तर असं रसगुल्ल्यासारखं हे चैतन्य चरितामृत आहे. आणि चैतन्य महाप्रभूने विशेष करून बघा, चैतन्य महाप्रभूंच्या 2-3 गोष्टी खूप आवडतात. एक तर भक्तांचे आदान प्रदान खूप चांगले. भक्तांना प्रसादाला बोलवतात, प्रसाद खाऊ घालतात. सगळं चैतन्य चरितामृत 3 गोष्टीवर आधारित आहे. एक तर कीर्तन, चॅन्टिंग, डान्सिंग आणि फिस्टिंग. तुम्ही म्हणता ना आता आम्हाला अनुभव नाही, तीच चॅन्टिंग, डान्सिंग, फिस्टिंगचा अनुभव करायचा असेल तर इथले जे रविवारचे बुधवारचे जे काही कार्यक्रम होतात तो अनुभव तुम्हाला व्यक्तिगत पाहायला भेट. आणि व्यक्तिगत चैतन्य चरितामृताचा अनुभव मंदिरामध्ये भेटते. म्हणून तुम्ही इथं रेग्युलरली सत्संगाला या. आणि शेवटी 2 एक चैतन्य महाप्रभूंचा त्यांचा टेक दिले, त्या शिक्षाष्टक काय दिलंय? तृणादपी सुनेचे ना तरोर मान देणं कीर्तने सुधारी. हा श्लोक म्हणायला चांगला आहे, ऐकायला बी चांगला आहे, पण तो पालन करायला लय कठीण आहे बरं. परमपूज्य राधानाथ महाराज त्यांच्या प्रवचनात, मला तर काही, पण मी कधी कधी त्यांचे प्रवचन ऐकतो तर नेहमी शेवटी काय करतात, तो श्लोक येतोच महाराजांचा. म्हणून आपल्याला भक्ती मार्गात टिकायचं असेल, लॉंग टाइम राहायचं असेल तर हा, जसं स्त्रिया मंगळसूत्र घालतात, नेकलेस घालतात ना, तसं प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हे अलंकार घातला पाहिजे. कोणता? तृणादपी सुनेचे ना. नम्र राहा. लोक कोणाला निंदा करायचे ते करू द्या, कोणाला शिव्या घालायच्या करू द्या, नम्र राहा. बोलून बोलून त्याचं तोंड दुकान, आपल्या अंगाला छिद्र पडणार नाही, नम्र राहा. दुसरं काय? तृणादपी तरोपी झाडासारखं सहन करा. जगातली कोणतीही परिस्थिती व्यक्तीला आपण बदलू शकत नाही, आणि बदलण्याचा प्रयत्न केला तर रिलेशन खराब होतात. त्यापेक्षा सगळ्यात चांगला मार्ग काय? स्वतःला बदला. आणि तिसरी गोष्ट आहे अमानीना मान देणं. प्रत्येक जण मान सन्मानाच्या एवढा लागलेला आहे. म्हणून लोकांच्या नजरेत बनू नका, भगवंताच्या नजरेत बना. लोकांच्या नजरेत बनून काय होणार आहे? तुमच्याकडे चांगलं आहे तोपर्यंत तुम्हाला नजरेनं बघतील, वाईट बघू दे तुम्हाला बघणार सुद्धा नाहीत. म्हणून त्या भगवंताच्या नजरेत काय? आपल्याला स्वतःचे मान सन्मानाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा दुसऱ्याला नेहमी मान सन्मान द्या. आणि सगळ्यात शेवटी काय दिलेले? तृणादपी सुनेचे ना तरोरोपी सैस्न मान देना कीर्तनीय सदारी. भगवंताचं नित्य नियमानं जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि किती टाइम लागतो? 10 मिनिटं लागतात. म्हणून आज आपण भगवंताला त्यांच्या आपण वाढदिवसाला काही ना काही जातोत ना, रिकाम्या हातात जातो कोणाकडे नाही. तर आज चैतन्य महाप्रभूंना आपण वाढदिवसाला एक भेट दिली पाहिजे. काय भेट दिली पाहिजे? की भगवंता माझ्यासारखं देण्यासारखं काहीच नाही, आणि तुम्ही काय माझ्याकडून घेऊ शकतात, पण मी आज तुमच्या वाढदिवसाला एकच देऊ शकते. आजपासून जे लोक जप करत नाही त्यांनी मी भगवंतासाठी तुमच्यासाठी एक माळ करेन. आणि जप केल्याचा फायदा होतो. मी त्याचा फायदा सांगतो. आध्यात्मिक तर फायदा आहे. आपण सगळे नारायणाच्या मागे लागलोत ना, एक सांगतो. सगळे ना
फायदा सांगितल्याशी तुम्ही नाही का ते जप करणार नाही. येत नाम संकीर्तन साधन सोपे, जळतील पापे जन्मांतरेचे, न लागे सायोसे जावे वनंतरा, सुखे तो घरा नारायण. नारायणाला घरी बोलवायचं असेल तर जप करा. आणि नारायण घरी आले की लक्ष्मी आपोआप येते. म्हणून तुम्ही जप केला तर नारायण तुमच्या घरी येईल. आणि नारायण आलं की तुम्ही लक्ष्मीच्या मागे लागल्यात ना, लक्ष्मी टिक टिक तुमच्या घरात नाही. म्हणून नारायणाला टिकवायचं असेल तर जप करा. आणि नारायण आले की लक्ष्मी येते. आणि लक्ष्मी आले की तुमचा जपाचा फायदा होतो. आणि फायदा लक्ष्मीचा द्या. म्हणजे अजून याच्या भरपूर फायदे आहेत. कधी वेळ भेटला तर नंतर सांगू. सांगण्याचा मुद्दा आहे की जप केल्याने खूप फायदा आहे. व्यक्तिगत फायदा आहे, पारिवारिक फायदा आहे, सामाजिक जीवन आहे, आणि व्यक्तिगत विशेष करून चेतना विकसित होते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, हात जोडून चैतन्य महाप्रभूला आज आपण त्यांना हे वाढदिवसाला भेट देऊया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्री श्री चैतन्य महाप्रभु की, गौर निताय की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. सॉरी वेळ झाल्याबद्दल क्षमा.